श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला मग श्रावण गुरुवारचा विशेष उपासना कसे करावे ते जाणून घेऊया. श्रावणातल्या गुरुवारी गुरुचरित्राचा पाठ करण्याची अनेक कुटुंबात परंपरा आहे. ते श्रद्धेने पाळली जाते. परंतु गुरुचरित्र वाचताना कडक पत्ते पाळायचे असतात. अलीकडच्या काळात अनेकांना इच्छा असूनही गुरुचरित्र पठण करता येत नाही. त्यावर उपाय म्हणून गुरुचरित्रसार या ग्रंथाचा दत्त उपासनेसाठी काही मंत्र दिलेले आहेत. श्रावणी गुरुवारपासून या मंत्राचा नित्यनेमाने जप करावा. मनोभावे केल्याने या उपासनेचा फळ निश्चित मिळू शकते. दत्तगुरू हे स्मर्तुग्रामी आहेत, अर्थात स्मरण करता क्षणी मदतीला येणारे आहेत. अशा दत्तगुरूंना शरण जाऊन आपल्या संकट निवारण्यासाठी प्रार्थना केली असता ते नक्कीच मदतीला येतात. अशा भक्तांचा अनुभवही आहे. मात्र त्यासाठी आपलीही उपासना आणि विश्वास दृढ असला पाहिजे. भगवंताच्या नामाप्रती प्रेम वाटले पाहिजे. यासाठी नामस्मरणाचा उपाय दिला आहे. ते सातत्याने केले असता नामावर प्रेम जडते आणि प्रेमाने भगवंताला आपलेसे करता येते, असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात. चला तर मग या श्रावणातल्या गुरुवारी दत्तगुरूंप्रती आपणही सेवाभाव रुजू करूया आणि दिलेल्या मंत्राचा पुनरुच्चार करूया व उपासनेस प्रारंभ करूया. आपल्या इष्टफलप्राप्तीसाठी म्हणजेच इच्छित फल मिळण्यासाठी आपण या मंत्राचा जप करावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा संकल्पपूर्वक 108 वेळा जप करावा. विद्याभ्यासात प्रगती होण्यासाठी, मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी, नोकरीच्या संदर्भात जरी अडचणी असतील ते सुटण्यासाठी आपण ओम दत्ताय साक्षात्काराय नमः या मंत्राचा रोज अभ्यासापूर्वी, ऑफिसला जाण्याच्या अगोदर 10 वेळा जप करावा. संकटाचे निवारण होण्यासाठी अनुसयाय त्रिभुंतो दत्तात्रेयो दिगंबर स्मर्तुगामी स्वभक्ताना मूर्धत्ता भवम संकटात या मंत्राचा 108 वेळा जप करावा. म्हणजेच आपले सगळे संकट निवारण होऊन जातात. दारिद्र्याचे निवारण होऊन सांपत्तिक परिस्थिती सुधारावी म्हणून तद्रिविप्रहगे या शाकंभुवतो यम्मिश्रयं दत्तो श्री दत्तदेव दारिद्र्यपच्छू प्रदत्वतु या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आणि सौभाग्यवृद्धीसाठी जीवायमास भरदार मृत्युसत्ताहि सुमूर्तिः मृत्युंजयं यस्य योगींद्रं सौभाग्यमे प्रच्छत्तु या मंत्राचा विवाहित स्त्रियांनी 108 वेळा नित्य जप करावा. संततिप्राप्तीसाठी दुरीकृत पिशाचार्ती जीवविता मृतसुत योबुदभिष्टद सिद्धस्य न संतती वृद्धिकत हा मंत्र पती व पत्नीने नित्य श्रद्धेने 108 वेळा जप करावा. दोघांपैकी एकाने हा मंत्र म्हटला आणि दुसऱ्याने श्रवण जरी केला ना तरी चालेल, पण हा मंत्र म्हणत चला. संतती प्राप्तीसाठी खूप फलदायी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.